हळवं प्रेम. एक छोटंसं गाव हिरवाईनं नटलेलं, डोंगराच्या कुशीत विसावलेलं. तिथेच सुरू झाली ही प्रेमकथा. गावाचं नाव होतं राघोली. गावातच राहणारा आदित्य चतुर आणि मेहनती युवक होता. त्याच्या डोक्यात नेहमी नवीन कल्पना असायच्या. गावातील शेतकऱ्यांना मदत करून त्यांचं जीवन सुखकर करणं हा त्याचा ध्यास होता. त्याच गावात होती काव्या, एक साधी, सुंदर आणि हसमुख मुलगी. तिच्या गोड हसण्याने साऱ्या गावाला आनंद मिळायचा. काव्या आणि आदित्यची पहिली भेट गावच्या नदीकिनारी झाली. सकाळची वेळ होती. नदीवर सूर्यकिरण चमकत होती. काव्या तिचे पुस्तक वाचत होती बसली आणि आदित्य काही नवे प्रयोग करण्यासाठी नदीकाठच्या जमिनीचा अभ्यास करत होता. आदित्यने सहज तिला विचारलं, तुझं नाव काय आहे? ती हसत म्हणाली, काव्या. आणि तुझं? मी आदित्य, तो म्हणाला. त्या क्षणापासून त्यांच्यात एक वेगळीच ओळख तयार झाली. काही दिवसांनी दोघं एकत्र काम करायला लागले. आदित्यने गावातील शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान आणण्याचं ठरवलं होतं, तर काव्या गावातील मुलांना शिक्षण देण्याचं काम करत होती. त्यांनी एकत्र मिळून गावात विकासाचं काम सुरू केलं. त्यांचं नातं आता फक्त मैत्रीचं राहिलं नव्हतं. आदित्यला काव्याच्या साधेपणात आणि तिच्या सकारात्मक दृष्टिकोनात प्रेम दिसत होतं. काव्याला आदित्यचा धडधडाटीपणा आणि मदत करणारी वृत्ती आवडली होती. एके दिवशी काव्या आदित्यला म्हणाली, तुला कधी कधी असं वाटतं का की आपल्या या छोट्या गावात राहून आपण जग बदलू शकतो? आदित्य उत्तरला, हो वाटतं, कारण मोठ्या बदलाची सुरुवात लहानशा पावलांनी होते. त्यांच्या या वाक्याने काव्या प्रभावित झाली आणि तिचं आदित्यवरचं प्रेम आणखी घट्ट झालं. त्यांच्या प्रेमाचा एक हळवा क्षण गावाच्या वार्षिक मेळाव्यात आला. आदित्यने गावातल्या लोकांसाठी एक नाटक बसवलं होतं, ज्यामध्ये काव्याने मुख्य भूमिका साकारली. नाटकाच्या शेवटी आदित्यने सर्वांसमोर काव्याला आपल्या मनातलं सांगितलं, काव्या, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळं सुंदर केलंस. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तुझ्या सहवासात मला जगण्याचा अर्थ मिळाला आहे. सगळ्या गावाने टाळ्यांचा कडकडाट केला आणि काव्याने लाजत हो म्हटलं. पण त्यांच्या प्रेमकथेतील अडथळे संपले नव्हते. गावातील काही लोक त्यांच्या प्रेमाला विरोध करत होते. आदित्यला गाव सोडून मोठ्या शहरात जायचंय अशी अफवा पसरली. काव्याच्या आई-वडिलांनीही त्याच्या नात्याला सुरुवातीला विरोध केला. मात्र आदित्य आणि काव्याने शांतपणे त्यांना समजावलं की त्यांचं प्रेम फक्त स्वतःसाठी नसून ते एकमेकांना आधार देत गावाचं भलं करण्यासाठी आहे. हळूहळू गावकऱ्यांनाही त्यांच्या नात्याचा आदर वाटू लागला. त्यांच्या कामातून गावात चांगले बदल होऊ लागले होते. शेतकरी आता अधिक सक्षम झाले होते आणि मुलं शिक्षणात प्रगती करू लागली होती. आदित्य आणि काव्या त्यांच्या प्रेमाच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर सगळ्यांचे विश्वास जिंकू शकले. अखेर एका सुंदर सकाळी गावच्या मंदिरात त्यांचं लग्न झालं. साध्या आणि मंगलमय वातावरणात सगळ्या गावकऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांनी आपलं आयुष्य एकत्र सुरू केलं. त्यांचं प्रेम फक्त एकमेकांपुरतं मर्यादित राहिलं नाही, तर ते पूर्ण गावाला जोडणारं, प्रेरणा देणारं ठरलं. ही प्रेमकथा फक्त आदित्य आणि काव्याचीच नव्हे, तर स्वप्न, संघर्ष आणि यश यांचीही कथा होती. त्यांच्या नात्याने दाखवून दिलं की प्रेमाला जर मेहनतीचा आणि ध्येयाचा आधार असेल तर ते केवळ वैयक्तिक आनंदापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते इतरांच्याही आयुष्याला प्रकाशमय करतं. धन्यवाद. अशीच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.